जेव्हा गायनिकोलॉजिकल कॅन्सर असतात, म्हणजे गर्भाशयाच्या आतली जी लेयर असते ना, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, त्याचा कॅन्सर असतो किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर असतो आणि त्याचं डायग्नोसिस होतं. पहिल्यांदा पेशंटला प्रश्न पडतो, की हा किती पसरलाय? आणि ते किती पसरला हे बघण्यासाठी आपण सेंटिनल नोड बायोप्सी करतो. सेंटिनल नोड म्हणजे काय? आता आपलं गर्भाशय आहे. तर गर्भाशयाच्यातून जो काही लिम्फ असतं शरीरामध्ये एक लिक्विड, ते लिम्फ पहिल्या कुठल्या लिम्फ नोडला गेलेलं आहे, तर त्या लिम्फ नोडची आपण बायोप्सी करतो. त्यावरून आपल्याला कळतं गर्भाशय मुखाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर किंवा कधी-कधी वल्वाचे कॅन्सर्स असतात, तर ते पसरायला सुरुवात झाली आहे का? समजा सेंटिनल नोडची बायोप्सी निगेटिव्ह असेल, तर आपला कॅन्सर पसरलेला नाहीये. तर अगदी छोटी सर्जरी केली तरी चालते आपल्याला. सगळी काही रॅडिकल सर्जरी करायची गरज नसते. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स कमी, पेशंटना त्रास कमी आणि रिकव्हरी अगदी फास्ट होते. त्यामुळे सेंटिनल नोडची बायोप्सी जर आपल्याला कॅन्सर डायग्नोज झाला तर ती महत्त्वाची ठरते.